सोलापूरला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे दक्षिण सोलापुरातील 3 एकरावरील पपईची बाग उद्ध्वस्त झाली आहे। शेतकऱ्यांना मेहनतीने या जागेत 3200 झाडांची लागवड केली होती, मात्र वादळी वाऱ्यामुळे ही बाग भुईसपाट झाली आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये काल 1 तासांचा पाऊस झाला। या पावसानं शेतकरी राजाला अक्षरशः उद्ध्वस्त केलंय। मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील 13 मैल परिसरामध्ये आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जवळपास 3 एकरावर 3000 पपईच्या झाडांची ही लागवड करण्यात आलेली होती। मात्र काल दुपारी 4 ते 5च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि त्यामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालाय। काही शेतकरी बांधव हे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नुकसान कशा पद्धतीने झालेलं आहे। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीचा पाऊस आणि गारपीट झाली होती? काल साहेब ते 4 वाजता चालू झाला पाऊस, तर गारपीट आणि वादळ होतं पूर्ण। त्याच्यामुळे एका तासात हे सगळं भिंगून पूर्ण उद्ध्वस्त झालंय बघा। जवळजवळ 3 एकराचा प्लॉट आहे। मला वाटतं 3000 ते 3200 पर्यंत बुडे आहेत माझी। याच्यात जवळजवळ नाही म्हटलं तर आतापर्यंत 4 ते सव्वा लाख रुपये 4 रुपये खर्च केलाय मी। पण आता हे 4 पण गेलं आणि फायदा पण गेला, नफा पण गेला, काही राहिलं नाही। झाडाशिवाय आम्हाला पर्याय नाही। हाताशी आलेलं पीक आता पूर्णपणे जमीनदोस्त झालंय, त्याच्यामुळं अद्यापपर्यंत पंचनाम्यांना सुरुवात झाली नाही। लवकरात लवकर पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई मिळावी इतकी माफक अपेक्षा केली जाते। कॅमेरामॅन सोनू शहानूरकर सह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।